कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ एन इम्प्लिकेशन या व्हिडिओमध्ये आपण बघूया. एखाद्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इफ देन हा लॉजिकल कनेक्टिव्ह जर यूज केला असेल, तर त्या लॉजिकल कनेक्टिव्हला आपण इम्प्लिकेशन म्हणतो. इफ देन या लॉजिकल कनेक्टिव्हला इम्प्लिकेशन म्हणतो. तर एका कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये इफ देनचा जर यूज केला असेल, तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटला 3 वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण लिहू शकतो. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तुमचा ओरिजिनल स्टेटमेंट इफ इट रेन्स देन द ग्राउंड गेट्स वेट या पद्धतीचा जर असेल, तर याचा मॅथमॅटिकल फॉर्म पी इम्प्लाइज क्यू या पद्धतीने आपण लिहू शकतो. याला 3 वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये आपण लिहू शकतो. पहिला फॉर्म आहे कॉन्व्हर्स, ज्याच्यामध्ये पी आणि क्यूची पोझिशन आपण फ्लिप करतो. पीच्या ठिकाणी क्यू लिहितो, क्यूच्या ठिकाणी आपण पी लिहितो. आणि हा स्टेटमेंट या पद्धतीने होतो. इफ द ग्राउंड गेट्स वेट देन इट रेन्स. या कंपाऊंड स्टेटमेंटला दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. त्याला म्हणायचं इन्व्हर्स, ज्याच्यामध्ये 2 सिंपल स्टेटमेंट्स पी आणि क्यू यांचे निगेशन्स आपण लिहितो. ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये जे पी आणि क्यू होते त्यांचे निगेशन्स लिहितो. निगेशन म्हणजे स्टेटमेंटला आपण निगेटिव्ह करतो. इफ इट डज नॉट रेन देन द ग्राउंड इज नॉट वेट. तर ओरिजिनल स्टेटमेंटचा इन्व्हर्स आपण या पद्धतीने लिहू शकतो. ओरिजिनल स्टेटमेंटचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिण्यासाठी ओरिजिनल स्टेटमेंटमध्ये जे 2 सिंपल स्टेटमेंट्स होते पी आणि क्यू त्यांची पोझिशन फ्लिप करायची आणि त्यांचा नेगेशन सुद्धा घ्यायचा. तर नेगेशन क्यू इम्प्लाइज नेगेशन पी याला म्हणायचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आणि या स्टेटमेंटमध्ये चेंजेस कसे होणार आहेत? इफ द ग्राउंड इज नॉट वेट देन इट डिड नॉट रेन. तर एक कंपाऊंड स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इफ देन यूज केलेला आहे, तशा स्टेटमेंटला आपण 3 वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये लिहू शकतो. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. त्यांच्या मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये हे 3 चेंजेस या पद्धतीने चेंजेस होतात. पी इम्प्लाइज क्यू ला जर क्यू इम्प्लाइज पी लिहिलं तर त्याला म्हणायचं कॉन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यू ला जर आपण निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू या पद्धतीने लिहिलं तर त्याला म्हणायचं इन्व्हर्स. पी इम्प्लाइज क्यू ला निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी या पद्धतीने लिहिलं तर त्याला म्हणायचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह.